नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात गीताराम नरवडे यांची होरपळ ही पारितोषिक प्राप्त कादंबरी. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, सुरू करूयात गीताराम नरवडे लिखित होरपळ या कादंबरीचा भाग पहिला. कधी नव्हे तो आत्ताचा वैशाख तापला होता. अख्खं जग भाजून निघत होतं. हिरवा शालू पांघरून नाचणारा शिवार उघडा बोडका झाला होता. झुळझुळ वाहणारे ओढे नाले रुसले होते, कोरडे ठाक पडले होते. डोंगर माथ्यावरील लवलवणारी गवतं वाळून कोळ झाली होती. चरण्यासाठी सोडलेली जनावरं निव्वळ तोंड आपटत होती. गुरांच्या पाठोपाठ पळता पळता गुराख्यांची दमछाक होत होती. विहिरींनी तळ गाठले होते. एखाद्याच विहिरीला थोडंफार पाणी होतं. त्याच पाण्याच्या आसऱ्यानं गुराखी आपली जनावरं घोटाळून पोहऱ्यांनी पाणी पाजायचे. उन्हाळ मेहनती करताना शेतकरी घामाघूम होत होते. त्यात यावर्षी लग्नसराई धूमधडाक्यात सुरू होती. मागील वर्षी शिंगुस्त असल्यामुळे थोपलेली लग्न ह्यावर्षी उरकली जात होती. धडाधड सोयरिकी जमत होत्या. मुलामुलींची जुळवलेली लग्न घाईनं उरकली जात होती. शिदबा आपल्या मुलीचं म्हणजे राऊचं लग्न जमवण्याकरता धडपड करत होता. राऊ आता लग्नाच्या वयात आली होती. मुलीच्या तारुण्याचा बहर म्हणजे आईबापाच्या जीवाला घोर. राऊ आणि दीपक ही दोन अपत्य. राऊ थोरली, नाकीडोळी तरतरीत, चवळीच्या शेंगेसारखी. किंचित गव्हाळवर्ण, अटकूर बांधा, लांब सडक केस. चार चौघीत राऊ उठून दिसत होती. मंजूळ आवाज आणि गोड स्वभाव, त्यांनी ती प्रत्येकाला हवी हवीशी वाटत होती. तिचं लग्न जमवण्यासाठी शिदबाचा आटापिटा चालला होता. तरुण मुलगी फार दिवस घरात ठेवणं म्हणजे पेटता निखारा सांभाळल्यासारखं त्याला वाटत होतं. जग बदलत चाललं होतं. काही चोरट्या नजरा शिदबाच्या ध्यानात येत होत्या, त्यामुळे तो बेचैन होत होता. लग्नाचा चुडा भरून पोरीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं की आपण काळजीतनं मोकळं होऊ असं शिदबाला वाटत होतं. मग प्रश्न फक्त दीपकचा राहील. अजून तो लहान आहे. त्याला खूप शिकवायचं, मोठं करायचं. राऊसाठी मात्र तो योग्य स्थळाचा शोध घेत होता. पात्र पाहून दान आणि कुळ पाहून कन्यादान हा हिशोब त्याच्या डोक्यात होता. त्याने अनेक नातेवाईकांना स्थळ पाहण्यासाठी सूचना देऊन ठेवल्या होत्या. राऊ लग्नाच्या वयात आली तशी तिची आई सिंधूबाईसुद्धा सतत काळजी करायला लागली. राऊ म्हणजे तिचा जीव की प्राण. अतिशय कष्टाळू आणि सालस मुलगी तिच्या पोटी जन्माला आली होती. अगदी तिच्याच वळणावर गेली होती ती. आपली लेक दुसऱ्याच्या घरी गेल्यावर कशातही अडाणी नसावी याची तिने पुरेपूर काळजी घेतली होती. स्वयंपाकात तिला तरबेज केलं होतं. तिच्या हातानं केलेला स्वयंपाक अतिशय चविष्ट लागायचा. शेतातलं सुद्धा सगळं काम राऊ बिन बोभाट करत होती. अतिशय कष्टाळू. ज्या घरात जाईल त्याचं कल्याणच होईल याची सिंधूबाईला खात्री होती. फक्त तिला समजावून घेणारा निर्व्यसनी असावा अशी तिची धारणा होती. आणि त्यासाठी सिंधूबाई रोज परमेश्वराची प्रार्थना करत होती. लग्नाचा विषय घरात सुरू झाल्यापासून राऊसुद्धा सतत विचारात गढून जायला लागली. ती आपल्या आयुष्यातल्या वाटचालीचा अंदाज जुळवायला लागली. खरं म्हणजे आपल्या खांद्यावर संसाराचं ओझ एवढ्या लवकर पडू नये असं तिला वाटत होतं. घरातलं चित्र डोळ्यांसमोर उभं राहत होतं. लहान भाऊ दीपक आत्ता कुठे शाळेत जायला लागला होता. आई अडाणी, तिला काय कळणार. अगदी कोरी पाटी. ती घरकाम आणि तिच्या वडिलांच्या बरोबरीनं कमरेला पदर खोचून पत्नी धर्म निभावत होती. आई बाहेर गेल्यावर घरातल्या सगळ्या कामाचा भार
शेषानं धरणी आपल्या नागफणीवर झेलून धरली असं म्हणतात, तसा आपल्या अंगावर झेलत होती. दीपक मोठा होईपर्यंत हा डोलारा तिला सांभाळणं गरजेचं होतं. आपलं लग्न झालं की आपण परक्याचं धन होणार, मग जन्मदेत्या आईबापाचाही आपल्यावर अधिकार राहणार नाही. पण आईबापाच्या मताला विरोध करण्याचं धाडस तिच्यात नव्हतं. आईबापाच्या मर्जीबाहेर तिला जाता येत नव्हतं. शेवटी गाईची आणि बाईची जात सारखीच. गाईला बांधेल त्या दावणीला राहावं लागतं आणि बाईला देतील त्या घरी जावंच लागतं. शेवटी स्त्री परघरचं धन, पराधीन जीवनाचा शाप असतो तिला. शेवटी आईबापाच्या मर्जी खातर लग्न करावंच लागणार. तर मग जीवनसाथीचा विचार तिच्या मनात घोळायला लागला. अनेक प्रापंचिक गणितं ती मांडायला लागली. 4 चौघींची सुखदुःख तिने पाहिली होती. शिदबा शेतावर गेला होता. शेतातली नांगरट लवकर उरकायला पाहिजे म्हणून त्यानं रिकामटवळी मावळायला जाताच बैल सोडले आणि सूर्यदेवाचा उदय होण्यालाच बैलांच्या गळ्यात शिवलट घातली. रामभाऊ त्याच्या शेजारचा आणि त्याची सावड. आजचा दिवस गेला की उद्यापासून त्याच्या शेतात सावड फेडायला जावं लागणार होतं. आज आपलं शेत नांगरून झालं पाहिजे म्हणून जरा लवकरच नांगर सुरू केला. शिवाय रात्रीच्या वेळेला बैल तास धरून चालतात. उजाडल्यावर बैल नांगरणीत नीट चालत नाहीत. दिवस कासराभर येताच नांगर सोडायचा असा त्याचा विचार होताच. दिवस उगवता दीपकला धावत येताना शिदबानं बघितलं. कधी नव्हे तो आपल्याकडे पळत का बरं आला असा मनात शिदबानं विचार केला. असं काय नेमकं घडलेलं असावं? एक ना अनेक विचारांचं काहूर त्याच्या डोक्यात थैमान घालायला लागलं. एवढ्यात दीपक जवळ आला. तो घामाघूम झाला होता. पळत आल्यानं त्याला धाप लागली होती. शिदबानं नांगर उभा केला तसा दीपक म्हणाला, बापू बापू लवकर घरी चला, लवकर घरी चला, आईला साप चावलाय. शिदबाच्या हातातली नांगराची मूठ कधी सुटली ते त्याला कळालंही नाही. शिदबा गर्भगळीत झाला. नांगर सोडायचं भानही त्याला राहिलं नाही. त्याच्या मस्तकावर आभाळ कोसळलं होतं. आपोआप डोळे झाकले जायला लागले. प्रखर प्रकाशातही त्याला रस्ता दिसेना. तो घराच्या दिशेने पळत निघाला. रस्त्यात असणारे दगडधोंडे आडवे आले की त्याचे पाय त्याला ठोकरायचे, खाच खळग्यात पाय आपटायचे, पण त्याला कशाचीही तमा नव्हती. त्याच्या डोळ्यासमोर त्याला फक्त सिंधू दिसत होती. सिंधू शिदबाची बायको. अतिशय कष्टाळू, अतिशय सालस. साप सिंधूला चावलेला नसून आपल्यालाच चावल्याचा भास त्याला होत होता. पडत्या काळात सिंधू शिदबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली होती. शिदबा धावत पळत घर जवळ करत होता. पळता पळता सिंधूची अनेक रूपं त्याच्या डोळ्यासमोर फेर धरून नाचत होती. तिच्याकडे कष्टाळूपणा तर होताच, पण समंजसपणाही होता. ती शिकलेली नव्हती, अडाणी होती, पण तिचे विचार शिकलेल्या माणसालाही मागे सारणारे होते. तिला परिस्थितीची जाण होती. आल्या प्रसंगाला तोंड देण्याची तिच्यात धमक होती. संकटाला ती कधी घाबरली नाही, कधीच डगमगलीही नाही. आपला एकुलता एक धीर, पण त्याला धीर म्हणून तिने कधी वागवलंच नाही. पोटच्या पोरासारखा त्याला जीव लावला. त्याच्या आवडीनिवडी सांभाळल्या, त्याला हवं नको बघितलं, त्याला काही कमी पडू दिलं नाही. ती भूषणानं लोकांना सांगायची, महाधीर लय हुशार आहे, त्याला मी लय शिकवणार, मोठा साहेब करणार. तिचं ब्रीद तिने पुरं केलं. त्याच्या शिक्षणासाठी खूप खस्ता खाल्ल्या. घरी उपाशी तापाशी राहिली, पण त्याला कमी पडू दिलं नाही. आज आमची तारांबळ असली तरी उद्या रेवजी नोकरीला लागल्यावर आम्हाला कुणापुढे हात पसरायला लागणार नाही. उंच मनोऱ्याचं स्वप्न तिने उराशी बाळगलं होतं, पण झालं मात्र उलटं होतं. रेवजीचं शिक्षण पुरं झालं. रेवजी नोकरीला लागला. जसा तो नोकरीला लागला तसं तो मागचं सगळं विसरला होता. तो त्याच्या विश्वात दंग झाला. तो पगाराचे पैसे देणं सोडा, पण घराकडे फिरकायलाही तयार नव्हता.
त्याचा धक्का सिंधूला बसला. ती शिदबाला बोलायला लागली, टोमणे मारायला लागली. शिदबाच्या आईनं यमुनाबाईनं सिंधूची समजूत घातली. ती सिंधूला म्हणाली, सिंधू जरा शहाणी हो. आधीच भावानं धागा दिलाय. माझा शिदबा पार खचून गेलाय अगं. आणि तूच असं येड्यावानी केल्या हो. शिदबानं काय करायचं? त्याला तू तरी समजून घे. त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा. त्याला टाकून बोलून त्याच्या काळजाला गरं पाडू नका ग. अखेर सिंधूलाही ते उमगलं. तिने आपल्या कुंकवाच्या धान्याला परत दुखावलं नाही. कधी काळी तो विषय निघालाच तर ती शिदबाची समजूत घालायला लागली. आपल्या पतीला आणि मुलाबाळाला जपायला लागली. विचारांच्या तंद्रीतच शिदबा घरी येऊन दाखल झाला. पळत आल्यानं शिदबाला घाम फुटला होता. त्याच्या तोंडाला फेस यायचा बाकी राहिला होता. तो घरी येईपर्यंत त्याच्या घरासमोर पक्ष्यांच्या थव्यागत माणसं गोळा झाली होती. शिवाजी बांगराची जीप अंगणात उभी होती. राऊच्या रडण्याचा आवाज शिदबाच्या कानावर पडला. शिदबाचं काळीजच दुभंगलं गेलं. हातपाय लटपटायला लागले. धरणीकंप झाल्याचा भास व्हायला लागला. शिदबाच्या पाठोपाठ दीपकही पळत आला. जवळ येताच त्यांनी पुन्हा आपल्या बापाला मिठी मारली आणि म्हणाला, बापू, आईला दवाखान्यात घेऊन चला. यमुनाबाईनं तर धरणीवरच अंग टाकलं. धबाधबा छातीवर हात मारून घ्यायला लागली. मावळतीकडे तोंड करून हात जोडत म्हणाली, भिरूबा महाराजा, पहान उतरू दे रे. तुला सिंधूच्या वजनाची शेरणी वाटीन. शिदबा पटकन खाली बसला. त्याला काही सुचेना. तो स्वतःला सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न करायला लागला. तेवढ्यात चिमाजी आप्पा जवळ आले. त्यांनी शिदबाच्या खांद्यावर हात ठेवला. शिदबा, शिदबा, हातापायाचा गळाठा करून चालणार नाही. चलाकी करून दवाखान्यात न्यायला लागन. राऊनं रडून रडून आकांत मांडला होता. यमुनाबाईची गत तीच झाली होती. माळ्याची रंभा राऊजवळ तर परटाची वेणूबाई यमुनाबाईजवळ बसून त्यांना समजावत होत्या. माळ्याची रंभा राऊला म्हणाली, राव अगं, असं रडू नको द्वाडावानी. तुझ्या आईला काय नाही होणार. ती लवकर बरी होईल. परंतु राऊ रडता रडता राहत नव्हती. आपल्या बापाला बघता तीरासारखी पळत आली. शिदबाच्या गळ्याला घट्ट मिठी मारली आणि रडत म्हणाली, बापू, बापू, आईला साप चावलाय बापू. तिला लवकर दवाखान्यात घेऊन चला बापू. शिदबालाही रडू आवरेनासं झालं. तो उठून उभा राहिला. उभ्या उभ्याच त्यांनी पुन्हा अंग टाकून दिलं. तो धाय मोकलून रडायला लागला. गोळा झालेल्या माणसांनी शिदबा भोवताली गराडा घातला. सगळे धीर द्यायला लागले. तेल्याचा सरुदास म्हणाला, शिदबा, असं धीर सोडून कसं चालेल बाबा. ताबडतोब दवाखान्यात घेऊन चल. लगी डॉक्टरचा इलाज चालू करायला पाहिजे. उठ बरं. शिदबा उठला. सिंधूकडे जायला लागला. तसं बायकांनी त्याला मध्येच अडवलं. लवाराची तुळसा म्हणाली, नाही शिदबा भाऊजी, तुम्ही त्यांच्याजवळ जाऊ नका. किडूक शिवले हो. नवरा बायकोची नजर व्हायला नको, नाही तर मग पान उतरत नाही हो. शिदबाची पावलं तिथूनच मागे फिरली. अवसान गळाल्यागत पुन्हा तो गपकन खाली बसला. त्याला काही सुचेनासं झालं. 4 चौघांनी सिंधूला उचललं, जीपमध्ये घातलं. शिदबाला ड्रायव्हर शेजारच्या बाकड्यावर बसवलं. ती जीप गावकुसाबाहेरचा रस्ता कापायला लागली. ओबडधोबड रस्त्यावरनं जीप उड्डाणावर उड्डाण घेत होती. खास खळग्याच्या रस्त्यानं हिंदकोळ्यावर हिंदकोळे बसत होते. जीपमध्ये सरुदास तेली, माळ्याची रंभा सिंधूजवळ चिकटून बसली होती. सिंधूची नजर ताठ होऊ लागली. सर्व अंग बधीर होत चाललं. श्वासोच्छवास मंद होत चालल्याचा भास व्हायला लागला. तिच्याजवळ बसलेल्यांची नजर सारखी तिच्या हालचालींवर होती. काय करावं कोणाला काही कळत नव्हतं. शिदबाच्या तर डोळ्याचं पाणी थांबता थांबत नव्हतं. त्याला हुंदक्यावर हुंदके येत होते. त्यांनी कुलदैवत खंडोबाला हात जोडले आणि म्हणाला, मल्हारी राया, माझ्या सिंधूला वाचीव. मी तुझं जागरण घालीन, तुझी घाटी वाजवीन.
सिंधूला घेऊन निघालेली जीप एकदाची ओबडधोबड रस्त्यावरनं मुख्य रस्त्याला लागली. प्रसंग आणीबाणीचा होता. प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. गाडी आता सुसाट वेगानं निघाली. फरलांगावर फरलांग आणि मैलाचे दगड मागे टाकत गाडी विद्युत वेगानं धावत होती. आजचा दिवस शिदबाच्या आयुष्यात अकराळ विक्राळ काळाचा जबडा पसरून उगवला होता. शिदबा अस्वस्थ झाला होता. तो ड्रायव्हरला म्हणाला, अरे शिवा, गाडी जोरात घे, वखूद बाका आहे, लवकर दवाखाना गाठाय पाहिजे बाबा. ड्रायव्हरनं प्रसंगावधान राखून ॲक्सिलेटरवरचा पाय कचकन दाबला. पाहता पाहता वेग दाखवणाऱ्या काट्यानं 90चा आकडा पार केला. वाऱ्यासारखी गाडी प्रचंड वेगात निघाली. तसा शिदबा रात्रीच्या प्रसंगात गडून गेला. राऊ स्वयंपाक करत होती. सिंधू जवळ बसून स्वयंपाकाचे धडे देत होती. दीपकने आईजवळ हट्ट धरला होता. त्याला उद्या पेपरला जायचं होतं. पेपर लिहायला पॅडचा हट्ट धरला होता. आईच्या मागे त्याने टुमणं लावलं होतं, पण तिच्याजवळ पैसा कुठून येणार? ती त्याला परोपरीनं समजावण्याचा प्रयत्न करत होती, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. एवढ्यात शिदबानं बैल दावणीला बांधले. बैलांच्या पाठीवरनं हात फिरवला. वळहईची पेंडी उपसली. कुऱ्हाडीचा घाव घालून 2 तुकडे केले. दोन्ही बैलांच्या पुढे अर्धे अर्धे टाकली आणि दरवाज्यात हजर झाला. दीपकचा हट्ट चालूच होता. शिणलेल्या भागलेल्या शिदबाला काहीसा राग आला. गरिबीची जाण ठेवून लेकरांनी पण वागलं पाहिजे असं त्याला वाटलं, म्हणून तो घरात शिरला. आजच याला दापलं नाही तर उद्या हा उन्हाळ होईल. शेफारला तर हद्दीबाहेर जाईल. वेळीच याला ठिकाणावर आणलं पाहिजे म्हणून जवळ आला आणि रापकन एक धापाटा त्याने दीपकच्या पाठीत ठेवून दिला. तसा दीपक मोठ्यानं ओरडला, आय हो. सिंधूला ते सहन झालं नाही. तिने पटकन दीपकला ओढून पोटाशी कावटाळलं आणि शिदबाला म्हणाली, हो तुम्हाला काय समजतं का? एवढ्याने मारतात का लेकराला? तसा शिदबा रागानं म्हणाला, मग काय त्याची पूजा करायची का? आता याची थेर अशीच चालू राहिली तर उद्या ऐकणार नाही हो. अहो अजून लहान आहे ते, त्याला एवढं कळतंय का? सिंधू म्हणाली. तसा शिदबा म्हणाला, तुझ्याच लाडानं शापारलाय. उद्या डोकं मुत्तन ना तवा कळन. असं म्हणून शिदबा तडक अंगणात जाऊन बसला. एकुलत्या एक दीपकला मारल्यामुळे सिंधू खूप दुखावली होती. रात्री ती न जेवता झोपली. रात्रभर या कुशीवरनं त्या कुशीवर होत होती. रात्रभर तिच्या डोळ्याला डोळा लागला नाही. नंतर मात्र शिदबालाही अपराध्यासारखं वाटायला लागलं. तो स्वतःलाच दोष द्यायला लागला. तिची समजूत कशी काढावी हे त्याला कळत नव्हतं. अखेर पहाटे पहाटे तो उठला. सिंधू जवळ गेला. तिच्या अंगावर हात ठेवत म्हणला, सिंधू, एवढं मनाला लावून घेत असतात का? मी काय वाईट हेतूने नाही मारला त्याला. तशी सिंधू अंथरुणातनं उठत म्हणाली, धनी पोटाचा गोळा आहे तो मा. 9 महिने 9 दिवस पोटात वागवले मी त्याला. कधी 5 बोटं लावली नाहीत. आज दारू पिऊन आल्यागत माझ्या लेकरावर हात टाकला वय तुम्ही. दीपक आईच्या जवळ झोपला होता. राऊ ही त्याच्या जवळ झोपली होती. एकदा राऊकडे एकदा दीपककडे त्यांनी नजर टाकली आणि सिंधूला म्हणाला, सिंधू, लय मनाला लावून घेऊ नको. आता नांगराला निघालोय. उद्या सावड्याच्या वावरात जावं लागन. आज उरकाय पाहिजे. तशी सिंधू म्हणाली, तरी पण जरा लवकर या. कालची माझे आप्पा आले होते. काहीतरी काम होतं. स्वच्छाला सांगून गेले उद्या 10-11 वाजता घराकडे या म्हणून. अगं मग राती नाही का सांगायचं? तुम्ही राती सांगायच्या आत हातामाशा उभा केला, कसं सांगणार? तेवढ्यात जीप दवाखान्याच्या आवारात शिरली आणि शिदबा भानावर आला. जीप उभी राहता सरोदास तेल्यानं डॉक्टरला खबर दिली. तशी कर्मचाऱ्यांची हालचाल वाढली. ताबडतोब सिंधूला स्ट्रेचरवर टाकलं. स्ट्रेचर ओढत डॉक्टरच्या तपासणी हॉलमध्ये नेलं. गळ्यात स्टेथोस्कोप अडकवलेले आणि पांढरे फेक डगलेवाले धावत पळत हॉलमध्ये शिरले. तिला लांबलचक बाकड्यावर झोपवलं. रक्तदाब तपासणी सुरू झाली. तिच्या मनगटावर, छातीवर स्टेथोस्कोप ठेवून हृदयाचे, नाडीचे ठोके तपासले. मोठा चष्मा घातलेला, गोलगोल चेहऱ्याचा 45 ते 50 वर्ष वयाच्या डॉक्टरनं विचारलं, या पेशंटच्या जवळचे नातेवाईक कोण? शिदबा धोत्राच्या सोग्यानं डोळे पुशीत पुढे आला तसं डॉक्टरनं विचारलं, आपण कोण तिचे? तसा तेलेचा सरुदास मध्येच म्हणाला, डॉक्टर साहेब, हा नवरा आहे तिचा.
तसा तो डॉक्टर निर्विकारपणे काळजीच्या नजरेनं तिच्याकडे बघत म्हणाला, नेमकं काय झालंय?" तसा शिदबा म्हणाला, साहेब मी रानात नांगराला होतो, तिथं पोरगं सांगाय आलं हिला साप चावला म्हणाला. धावत पळत घरी आलो आणि लगोलग दवाखान्यात आणलं." "कोणता साप होता सांगता येईल?" डॉक्टरनं लगेच पुढचा प्रश्न केला. तसा शिदबा म्हणाला, "नाही काय सांगता नाही यायचं कोणचा साप होता ते." मग काळजीच्या सुरात डॉक्टर म्हणाला, "फार उशीर झाला आहे, प्रयत्न चालू करतो, पण पण काय साहेब, पण काय साहेब, माझी सिंधू वाचल नाही येत ना. डॉक्टर पाया पडतो, पण माझ्या सिंधूला वाचवा, माझ्या सिंधूला वाचवा डॉक्टर." असं म्हणत शिदबा मटकन खाली बसला, हमसून हमसून रडायला लागला. संपूर्ण दवाखान्यातलं वातावरण धीर गंभीर बनलं. तेल्याचा सरुदास आत आला. खाली बसलेल्या शिदबाला हाताला धरून उठवत त्यांनी बाहेर आणलं. तसा तो डॉक्टर दारात आला आणि म्हणाला, "साप चावला त्यावेळी हिच्याजवळ कोणी होतं का? कोणता साप होता ते सांगता येईल का?" राऊच्या बखोट्याला धरत माळ्याची रांभा म्हणाली, "ही पोरगी होती तवा कुठं जवळ, तिने बी पाहिलं नाही हो. फक्त किडूक शिवलं असं सिंधू म्हणली आणि हिला लहरच आली बघायला की तिला. आम्हाला काय ठाऊक कोणचा साप होता ते." डॉक्टरनं किंचित डोकं खाजवलं. औषध लिहून देण्यासाठी पॅड घेतलं. खरा पेनानं कागदावर औषधं लिहिली आणि चिठ्ठी पुढे केली. सरुदास तेल्यानं चिठ्ठी हातात घेतली, पळत मेडिकलच्या दुकानात गेला. तेवढ्या चिमाजी आप्पासुद्धा दुसऱ्या साधनाने तिथे येऊन दाखल झाले. भराभरा मेडिकलवाल्याने औषधाचं खोकं भरलं. सरुदास तेली पळतच खोकं घेऊन आला. तोपर्यंत तिला मोठ्या जनरल वॉर्डमधल्या एका कॉटवर झोपवण्यात आलं. भल्या मोठ्या सलाईंच्या बाटल्या लावल्या गेल्या. त्यात खसाखसा इंजेक्शनं सोडली गेली. डॉक्टरनं प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली. राऊ आपल्या आईजवळ स्टूलवर बसून होती. तिचा हात तिने घट्ट पकडलेला होता. माळ्याची रंभा तिच्या उशाशी चिकटून बसली होती. शिदबा मात्र वॉर्डच्या बाहेर दरवाजाजवळ गुडघ्यात मुंडकं टाकून बसला होता. चिमाजी आप्पा शिदबाजवळ बसून त्याला आधार देत होते. सरुदास दारावरून इकडून तिकडे येरझारा घालत होता. काय करावं कोणाला काही सुचत नव्हतं. दवाखान्याच्या परिचारकांची सारखी धावपळ चालली होती. त्यांची चाललेली धावपळ सगळ्यांच्या काळजीत भर घालत होती. पाहता पाहता दिवस अस्तमानाला कधी गेला कोणालाही कळलं नाही. रात्रीचे 9 वाजले. एवढ्या तिथे रेवजीही येऊन दाखल झाला. रेवजी आला, पण शिदबापासून 4 हात तुटकच थबकला, उगीचच भेटायला आलेल्या पाहुण्यासारखा. चिमाजी आप्पा जवळ आला आणि म्हणाला, "नेमकं काय झालं आप्पा?" तसा तेल्याचा सुरदास म्हणाला, "अहो साहेब, साप चावलाय." "आता कशी आहे परिस्थिती?" पुन्हा प्रश्न सरुदासलाच केला गेला. तसा सरुदास म्हणला, "नाही काय सांगता यायचं नाही. डॉक्टर औषध इंजेक्शन देतात, आम्हाला बाहेरच थांबवलंय." तसा रेवजी म्हणाला, "पण डॉक्टरनं काही सांगितलं असेल ना, त्यांचं काय म्हणणं आहे?" तसे चिमाजी आप्पा बसल्या जाग्यावरनं म्हणाले, "डॉक्टर काय सांगायला तयार नाहीत. घडीला येतात, नाडी तपासून बघतात, नर्सांना सूचना करतात." "बरं मग मी आता सकाळी येतो." असं म्हणत शिदबाजवळ न जाता तिथूनच आल्या पावली तो निघूनही गेला. तसा सरुदास म्हणाला, "काय हरामखोर आवला दे, खुशाल पाहुण्यासारखा आला निघून गेला." त्यावर चिमाजी आप्पा म्हणाले, "जाऊ दे, कशाला त्याचा विचार करतो. उपकाराची जाण विसरलाय त्यो. काय नाही केलं असं या दोघांनी त्याचं." सरुदास तेली म्हणाला, "अहो एखादा भाऊ हल्ला नसता इथनं, निदान भावाशी बोलायला तरी पाहिजे." एवढ्यात दरवाज्यात नर्स आली. दरवाजाजवळ घुटमळणाऱ्या सगळ्यांना तिने दूर जायला सांगितलं. सिंधूला अतिदक्षता वॉर्डमध्ये हलवण्यात आलं. परिचारिकांची आणि डॉक्टरांची धावपळ वाढली. झाडावर बसलेला पिंगळा विचित्र ओरडला, टिटवी कडाडली. दूरवरचं कुत्रं विव्हळलं. एक जात सगळ्यांच्या काळजाचे ठोके वाढले. हातापायांचा थरकाप झाला. शंका कुशंकांनी काळजात घर केलं. सगळ्यांचाच धीर सुटत चालला. कधी नव्हे ते अपशकून व्हायला लागले. एवढ्यात 10 वाजता शिदबाला डॉक्टरनं आपल्या केबिनमध्ये बोलवून घेतलं. "शिदबा, आमचे सगळे प्रयत्न व्यर्थ गेले.
आम्ही तुमच्या बायकोला वाचवू शकलो नाही. डॉक्टरांच्या तोंडचं वाक्य ऐकलं आणि शिदबा जागेवर कोसळला. त्याला रडताही येईना. त्याचा श्वास जागीच कोंडला गेला. दातखिळ बसली गेली. ताडकन डॉक्टर खुर्चीवरनं उठले. परिचारिकेला आवाज दिला. धावपळ झाली. चिमाजी आप्पा, सरुदास तेली धावत केबिनमध्ये शिरले. दोघांनी शिदबाला धरून डॉक्टरच्या केबिनच्या बाहेर आणलं. एवढ्यात राऊ आणि माळ्याची रंभा अतिदक्षता विभागातनं बाहेर आली. आपल्या बापाला पाहताच राऊनं धावत येऊन शिदबाच्या गळ्यालाच मिठी मारली. तिने जोरात किंकाळी फोडली. दवाखान्यातल्या सगळ्यांच्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा आपोआप सुरू झाल्या. सिंधूला जाऊन 10 दिवस उलटले. वैदिक रिवाजाप्रमाणे दशक्रिया विधी झाला. घरामध्ये आईच्या पंखाविना पोरकी झालेली राऊ आणि 6-7 वर्षांचा दीपक शिदबाच्या डोळ्यासमोर उभे राहायला लागले. पत्नीच्या जाण्यानं शिदबा हबकून गेला होता. त्यात राऊची काळजी त्याला वाटायला लागली. काही झालं तरी राऊचं लग्न करायलाच हवं. एकीकडे पत्नीचा विरह तर दुसरीकडे मुलीची काळजी. आईविना पोर घरात ठेवणं म्हणजे अवघड काम असं त्याला वाटायला लागलं. घरात सिंधू होती तोपर्यंत त्याला फिकीर वाटत नव्हती. मुलगी सालच होती. कधी डोळा वर करून बघत नव्हती. तरीही न जाणो पोरीची जात. पाय घसरला तर काय घ्या. इज्जतीचा पंचनामा व्हायला वेळ लागणार नाही. बाप म्हणून तिच्याकडे कितीसं लक्ष देणार असा विचार त्याच्या मनामध्ये सुरू झाला. अखेर या लग्नसराईत राऊचं लग्न करायचंच असा त्यांनी पक्का निश्चय केला.